तर यवतमाळ तालुक्यातल्या मंगळूरमध्ये मुसळधार पावसाचा सोयाबीनला फटका बसलाय। शेतकरी भगवान गुटके यांनी 5 एकर शेतात सोयाबीनचं पीक घेतलं, मात्र पावसामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत, त्यामुळे शेतकरी गुटके अडचणीत आलेत। दुसरीकडे देवानंद जाधव यांच्याकडेही 3 एकरावर सोयाबीन लावलं, त्यांची देखील हीच परिस्थिती आहे। या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी संजय राठोड। मान्सून नंतर आता परतीच्या पावसाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे। तेव्हा माझ्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत। काय परतीच्या पावसामुळे तुमच्या शेतातलं काय नुकसान झालेलं आहे? साहेब, या वर्षीचं पीक पेरलेलं आहे, पण यावर्षी दाण्याले दाणा होऊ शकत नाही असं पीक झालं, पिकाची अवस्था आहे। त्याच्यामुळं आता या शेतीत काय पेरावं डबल आणि काय नाही हे काही समजायलाच मार्ग नाही मला। त्याच्यामुळं आता माझ्या घरी 6 कुटुंब आहे, 6 मुलं बाळ धरून, तर यायले आता जगवायचं का कसं हे पंचायत पडलेली आहे। मला मुलाली कसं पोचावं आणि काय काय करावं हे मला सुचत नाही आहे। म्हणून मला आता काय सरकार काय मदत देते काय नाही हे विचार पडला। म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्ही टीव्हीवाले आले, पण मला सरकार मदत काय देते म्हणून हे तुम्ही आता मदत करून दाखवा, हे माझी इच्छा आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। तर शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। पोटच्या पोराप्रमाणे पिकं जपली, मात्र या अतिवृष्टीनं या पिकांचं होत्याचं नव्हतं झालं, अक्षरशः पाणी झालं या पिकांचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।